यानंतर एक आणखी मोठी बातमी ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आदिवासी आमदारांशी चर्चा केली। पेसा कायद्याअंतर्गत भरतीबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली आणि मानधन तत्वावरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोर्टाच्या आदेशाच्या अधीन राहून नियुक्ती केली जाईल। कोर्टाच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्तीबाबतचा निर्णय होईल। मानधन थेट सरकारकडून दिलं जाणार आहे आणि पेसा कायद्याअंतर्गत भरती केली जाईल असं आश्वासन एक प्रकारे या आंदोलकांना मिळालंय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळेचे संचालक तुषार आपटे आणि उदय कोतवाल यांना जामीन मंजूर झालाय। कल्याण न्यायालयाकडून जामीन मिळालाय। बीडच्या माजल गावात कृषी कार्यालयात शेतकऱ्यांसाठी या आंदोलन सुरू होतं। अधिकारी कार्यालयात उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। दांडी बहादर अधिकाऱ्यांमुळे कामं खोळंबली आहेत। अभिनेता गोविंदाला मुंबईतल्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला। रुग्णालयातून बाहेर पडताच गोविंदाने चाहत्यांचे आभार मानले। उद्यापासून सुप्रीम कोर्टाला सुट्टी असणार आहे। 5 ते 12 ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुट्टी तर 26 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी असणार आहे। कळवा आणि मुंब्रा स्थानकात आता जलद लोकलही थांबणार आहे, त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल। सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळी 4 जलद लोकल गाड्यांना या ठिकाणी थांबा देण्यात आलाय। पुण्यातील फुरसुंगी आणि उरळी देवाची गावांसाठी विकास कामं करण्यासाठी राज्य सरकारनं विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 4 सदस्यांची समिती नेमली आहे। मात्र समिती नेमून 10 दिवस उलटले तरी त्याची प्राथमिक बैठक झालेली नाही। बेंगळुरू विमानाला पायलटच्या गोंधळामुळे 5 तास उशीर झाल्याची घटना पुणे विमानतळावरती घडली। कामाचे तास पूर्ण झाले, मी आता विमान उडवणार नाही असं म्हणत पायलटनं आरेरावी केली। वांगणीमध्ये सर्पदंश झालेल्या 7 वर्षांच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेनं चक्क लोकलनं प्रवास केला। यावेळी मुलाचं काही बरं वाईट झाल्यास पालक जबाबदार असतील असा मजकूर असलेल्या पेपरवरती महिलेचा अंगठा घेतल्याचं समोर आलं।